आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। तिरंगा चौकात SDPI कडून भव्य स्वातंत्र्य दिन उत्सव देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दणाणला। सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा शाखेच्या वतीने 79वा स्वातंत्र्य दिन मिरज मार्केट येथील तिरंगा चौकात भव्य जल्लोषात साजरा करण्यात आला। सकाळी ध्वजारोहणाचा मान SDPI सांगली जिल्हा अध्यक्ष शौकत इनामदार यांच्या हस्ते संपन्न झाला। या प्रसंगी SDPI चे पदाधिकारी इक्बाल मुजावर, सैफ अली पटवेगार, फैजान डोनी, आसिफ काजी, सिद्दीक बागवान, रियाज झाले, इमरान बेग, सद्दाम मुजावर, आसिफ मगरे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदुस्तान जिंदाबाद, भारत जिंदाबाद अशा देशभक्तीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून टाकला। कार्यक्रमात जमियत उलमाए हिंद मिरज शहर अध्यक्ष जुबेर बेपारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष उपस्थिती लावून राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला। ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले व उपस्थितांना जिलेबी वाटप करून आनंद सोहळ्याची सांगता झाली। तिरंगा चौक या ऐतिहासिक स्थळी झालेल्या या कार्यक्रमाने SDPI ने स्वातंत्र्य, बंधुभाव व ऐक्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला। तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार। आज 15 ऑगस्ट भारत स्वतंत्र झालं होतं। 79वा आज स्वतंत्र दिन आहे आणि आज SDPI सांगली जिल्ह्याच्या वतीने आम्ही मिरज मार्केट येथे तिरंगा चौकात ध्वजारोहण केलो। ध्वजारोहण करून आम्ही आजचा दिवस साजरा केलो। तरी आपल्या सगळ्या बंधू भगिनींना एकत्र आलं पाहिजे, सगळ्या समाजाला एकत्र आलं पाहिजे आणि जे काही देशाच्या हितासाठी गरजेचे पडतील ते काम आपल्याला करायला हवे। SDPI कायमस्वरूपी संविधानाच्या संरक्षणासाठी आणि मानवी हक्काच्या संरक्षणासाठी लढा देत आलेली आहे आणि पुढे सुद्धा असेच लढा देत राहणार। मी सर्व बंधू भगिनींना, सर्व धर्मीय लोकांना, भारताच्या जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त शुभेच्छा देतो। धन्यवाद।